पुण्यात दोनही शिवसेनेमध्ये बॅनर वॉर सध्या रंगल्याचं बघायला मिळतंय। शिंदेंच्या बॅनरला ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आलंय। बॅनरवरील मजकुरातून एकमेकांना जोरदार टोलेबाजी केली गेलेली आहे। आपण ही दोन दृश्य बघू शकतोय। दोनही शिवसेनेचे हे बॅनर, शिंदेंच्या सेनेचे बॅनर आपण एका दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो आणि त्यालाच प्रत्युत्तर आता ठाकरेंच्या सेनेच्या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलंय। पुण्यात उद्धव ठाकरेची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बॅनर वार पाहायला मिळते। काल पुण्यातल्या अलका चौकामध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली। एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्याकडून हे बॅनर लावण्यात आलेले होते आणि ही घराणेशाही जास्त दिवस चालणार नाही, आईच्या बॅटरीवर चालणारे असल्याचं आदित्य ठाकरेवर टीका करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भातलं मोठं व्यंगचित्र सुद्धा पाहायला मिळालं होतं। त्यालाच प्रत्युत्तर देताना आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। ज्या कार्यकर्त्यांनी ही बॅनर लावली ते कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। नेमकं काय सांगायचं तुम्हाला ह्याच्यात? मला हेच सांगायचंय की असे बॅनरबाजी करण्यापेक्षा थोडंसं जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या जे प्रश्न आहेत त्याच्यावरती काम करावं। हे बॅनरबाजी करून काही उपयोग नाहीये। नाना वानखेडेंना आता जरा थोडंसं टप म्हणजे ते रवींद्र धंगेकर आता त्यांच्या पक्षात आलेले आहेत। त्यांचं हे राजकीय नैराश्य आहे, त्याच्यामुळे चर्चेत राहण्यासाठी काहीतरी उद्योग करायचे आणि असं चांगल्या म्हणजे मोठ्या ज्यांची आपली उंची नाहीये तिथपर्यंत पोहोचायची त्या नेत्यांबद्दल वाईट साईड बोलायचं। ही शासनच आहे ना। तुम्ही बघा आता परवा दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी दिल्लीला गेले, शहाला भेटले आणि संध्याकाळी परत इथं आले। म्हणजे दिवसभर आपले कार्यक्रम असताना एक उपमुख्यमंत्री असताना त्याचा प्रोटोकॉल ठरलेला असतो, पण अचानक पटकन दिल्लीला जातात, काहीतरी नाराजी झाली म्हणून परत रात्री ठाण्यामध्ये येतात। ते म्हणजे हे कोण चालवतंय? तर शासना चालवते। जर कोण म्हणत असेल ना की कोणाच्या घरामुळे चालतं, हो आम्ही 100% म्हणतो आमचा महाराष्ट्र ठाकरेंमुळेच चालतो आणि ठाकरेंमुळेच चालणार। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।